किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहता किनवट टुडे न्यूज। काही ठळक बातमी। किनवट जिल्हा इस्लामपूर मांडवी तालुके झाले पाहिजे या महत्त्वपूर्ण मागणीसाठी आज किनवटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। किनवट जिल्हा इस्लामपूर व मांडवी तालुके झाले पाहिजे या महत्त्वपूर्ण मागणीसाठी किनवट पत्रकार संघाने दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी शुक्रवारी किनवट तालुका बंदचे आवाहन केले होते। या मागणीस सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते यांनी पाठिंबा देत या बंदमध्ये सहभागी झाले होते। व्यापारी, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 100% बंद ठेवून या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला। जिल्हा व तालुके निर्मितीसाठी गेल्या 30 वर्षापासून पत्रकार संघ व सामाजिक राजकीय संघटनांनी वेळोवेळी संघर्ष केला होता। आज सकाळपासूनच किनवट शहरातून पत्रकार संघाचे सदस्य व सर्वपक्षीय कार्यकर्ते फिरून सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। यास किनवट सारखानी मांडवी येथील व्यापारी वर्गाने पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने, व्यापारी दुकाने 100% बंद ठेवली। या बंद दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, सिंदखेडचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार शिवरकर व मांडवीचे पोलीस उपनिरीक्षक संतोष केंद्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या बंद दरम्यान काही मान्यवरांनी किनवट टुडे न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया। किनवट पत्रकार संघटनेच्या वतीने आज 18 जानेवारी 2019 रोजी किनवट बंदचे आवाहन केलेले होते। त्यानुसार आज सकाळपासूनच किनवट शहरामधले सर्व रस्त्याने पत्रकार संघटनेचे कार्यकर्ते तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते फिरून चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कडकडीत बंद केलेला आहे। गोकुंदा या ठिकाणी सुद्धा 100% पूर्णतः बंद व्यापाऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे आज किनवट आणि गोकुंदा सर्व 100% बंद दिसून येत आहे। भविष्यामध्ये वीज आणि पाणी कधीच कमी पडणार नाही या तालुक्याला, कारण का सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली, त्यामुळे विजेचा आणि पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे। किनवट जिल्हा हा केवळ आदिवासी धर्तीवर किनवट जिल्हा झाला। अनेक वर्षापासून आमची विनंती आहे, शासन विचार करीत आहे। मागा जिल्हा होणार, घोषित होणार असं माहीत झाल्यानंतर ते राजकीय लोकांनी हस्तक्षेप केला, जिल्हा करणे रोखले। पण या ठिकाणी अनुकूल परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, लोकसंख्या भरपूर आहे। जिल्ह्यासाठी सर्व कार्यालय या ठिकाणी उपलब्ध आहेत। जिल्हा होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असताना या ठिकाणी शासन दुर्लक्ष करीत आहे। किनवट जिल्हा व्हावा अशी पत्रकार संघाची गेल्या 30 वर्षापासूनची मागणी आहे। 1987 पासून पत्रकार संघ किनवट जिल्हा व्हावा म्हणून मांडतोय। इस्लामपूर तालुका, मांडवी तालुका आणि किनवट जिल्हा व्हावा या उद्देशाने आपण इथं बसलेले आहोत, सगळे पत्रकारासहित सर्व पक्षाची मंडळी। किनवट हा नांदेड पासून जवळजवळ 150 किलोमीटर दूर आहे। किनवट जिल्ह्याचं किनवट तालुक्याचं एक टोक पिपळसेंडा नावाचं गाव आहे। त्या गावापासून नांदेड 220 किलोमीटर अंतरावर येते। किनवट तालुक्याचा जर विस्तार पाहिला तर केवळ किनवट तालुकाच 120 किलोमीटर अंतराच्या लांबीमध्ये व्याप्त झालेला आहे। डोंगराळ भाग, आदिवासी भाग हे सर्व निकष ग्राह्य धरले तर लोकसंख्येची अट निर्माण होणार नाही किंवा क्रायटेरियाची अट निर्माण होणार नाही। वास्तविक पाहता लोकसंख्येची आणि क्षेत्रफळाची अट ही मान्यच नाही, कारण भारतामध्ये मिझोराम, मणिपूर, नागालँड अशी छोटी छोटी राज्य आहेत। त्या राज्यामध्ये केवळ 2-2 जिल्ह्याची ती राज्य आहेत। 112 किलोमीटरच्या अंतरावर जिल्हा होऊ शकतो। 1,12,000 लोकसंख्येवर जिल्हा होऊ शकतो। तेव्हा आमच्या तालुक्याची जवळपास 3.5 लाखाच्या वरील लोकसंख्या आहे। माहूर, किनवट, इस्लामपूर, मांडवी, हिमायतनगर, हदगाव हे जर तालुके धरले तर आणखीनही एरिया व्याप्त मोठा होतो आणि अशा अवस्थेमध्ये किनवट जिल्हा होणं गरजेचं आहे। मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्याचं विभाजन एकेकाळी होणार ठरलं होतं,
पण त्यापैकी केवळ 3च जिल्ह्याचं विभाजन झालेलं आहे. औरंगाबादमधून जालना झाला, उस्मानाबादमधून परभणी लातूर झाला, परभणी मधून हिंगोली झाला, नांदेड आणि बीड जिल्ह्याचं विभाजन होणं बाकी आहे. या विभाजनासाठी काही कारणाच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने 2 जिल्हे त्या काळी न होता राहिलेले आहेत. तेव्हा बीडमधून अंबेजोगाई आणि नांदेडमधून किनवट हे जिल्हा व्हावेत म्हणून तेव्हापासून आम्ही भांडत आहोत. आणि याच ठिकाणी 1987ला 6 दिवस आणि 1994ला 6 दिवसाचं उपोषण इथं पत्रकार संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर शासनाला कुठलीही अडचण नाही की जिल्हा जाहीर करावा. जिल्ह्यासाठी पोषक वातावरण, पोषक एरिया, पोषक लोकसंख्या आणि सर्व कार्यालय, सरकारी कार्यालय, बरीचशी उपकार्यालय आहेत. तिथं उपकार्यालय आहे, त्याला मेन कार्यालय करणं काही अवघड नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारीपर्यंत हा जिल्हा जाहीर करावा आणि इस्लापूर आणि मांडवे हे 2 तालुके जाहीर करावे अशी आमची तीव्र इच्छा आहे. इथल्या जनतेची तीव्र इच्छा आहे. त्या अनुषंगाने पत्रकार संघाची देखील ही तीव्र इच्छा असून सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपोषण धरणे आंदोलन म्हणून बसलेले आहेत. हे आंदोलन जर 26 जानेवारीपर्यंत जर का जिल्हा जर जाहीर नाही झाला तर 1 मे पर्यंत हे आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी आम्ही शासनाला विनंती करतो की जिल्हा जाहीर करावा. किनवट जिल्ह्यासाठी आज मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने बंदचं आयोजन केलेलं आहे. त्या बंदला माझ्या तालुका प्रमुख या नात्याने व आमच्या किनवट शिवसेनेच्या वतीने आमचा पाठिंबा आहे. पत्रकार संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे पाठिंबा जाहीर करते आणि नेहमी त्यांच्यासोबत. मराठी पत्रकार संघटनेचे किनवट पत्रकाराचे आव्हान जे किनवट जिल्हा निर्मितीने इस्लापूर व मांडवी तालुका निर्मितीच्या अनुषंगाने आंदोलन गती हळूहळू तीव्र होत जात आहे. म्हणून शासनाला अशी विनंती आहे की येणाऱ्या 26 जानेवारी रोजी आपण या ठिकाणी किनवट जिल्हा आणि इस्लापूर मांडवी तालुक्याची करावी. या ठिकाणी किनवट तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुका जिल्हा निर्मितीसाठी जे काही आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला किनवट माहूर विधानसभेच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा देतो आणि मी भाजपा प्रसिद्धी प्रमुख या नात्याने सुद्धा या जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. आज जो किनवट जिले के लिए पत्रकार संघ की तरफ से किनवट बंद की पुकारा गया था, इसके लिए पूरा किनवट शहर आज उनके साथ में खड़ा हुआ है. जो कि आज वो पिछले 25-30 सालों से जो मांगनी थी वो राष्ट्र मांगनी लेकर पत्रकार संघ ने आगे बढ़े हैं. मेरी उम्मीद है पत्रकार संघ जब भी आगे जो काम अपने हाथ में लेता है वो पूरा कामयाब करे, सिवा खामोश नहीं बैठता. मुझे उम्मीद है आने वाले 26 तारीख को जिला घोषित करेंगे और मैं हमारे राष्ट्रवादी पार्टी की तरफ से और नगर पालिका की तरफ से सभी का सहकार्य हमारा जिले के वास्ते रहेगा, ऐसी सबको उम्मीद करता हूं. और आने वाले 26 तारीख को ये सरकार जिला घोषित करेंगे ऐसी अपेक्षा करता हूं. पत्रकार संघाच्या वतीने आज किनवट जिल्हा निर्मितीसाठी आणि मांडवी व इस्लापूर तालुक्यासाठी किनवट बंदसाठी आमदार प्रदीप नाईक साहेबांच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज त्यांना आम्ही सर्व जाहीर पाठिंबा दिलो आणि सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या आंदोलनात नेहमी सहभागी आहेत, त्याच्या पुढे सहभागी राहतील असं आवाहन. किनवट तालुका पत्रकार संघाने सुरू केलेलं आंदोलन किनवट जिल्हा झाला पाहिजे, मांडवी तालुका झाला पाहिजे, इस्लापूर तालुका झाला पाहिजे या राष्ट्र मागणीसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून किनवट जिल्हा निर्मितीसाठी आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जिल्ह्यासाठी जे काही आंदोलन तीव्र स्वरूपाचे करतील त्याच्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा सहभाग राहणार आहे असं मी आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. किनवट जिल्हा व्हावा म्हणून वारंवार आंदोलन आणि पत्रकार संघटनेकडून सतत ह्याचा पाठपुरावा होत आहे, पण आतापर्यंत कोणतीही सरकारनं कुठलीही
ह्याची भूमिका बजावलेली नाही. किनवट तालुका हा अति दुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळे, आदिवासी तालुका असल्यामुळे इथं प्रत्येक वेळेला 150 किलोमीटर पर्यंत जावं लागते आणि कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळं वारंवार जे महत्त्वाचे कामं आहेत त्या महत्त्वाच्या कामाला आर्थिक आणि मानसिक समस्येला पुढे जाऊन आम्हाला प्रत्येक वेळेला 150 किलोमीटर अंतरावर पळावं लागतं. त्यासाठी आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या फॅसिलिटी पाहिजेत त्या इथं नाहीत. मांडवी थोडंसं बाजूला आहे, इस्लापूर बाजूला आहे. दोन्ही दोन दिशेला असल्यामुळं तिथं आपल्याला तालुके घोषित करण्यात यावे आणि किनवट आदिवासी चंद्रपूर सारखं आदिवासी भाग असल्यामुळं जिल्हा घोषित करण्यात यावे. आज दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी जो किनवट 30 वर्षापासून मागे आमचं आंदोलन चालू आहे की किनवट हा जिल्हा झाला पाहिजे. कारण दोन्ही यवतमाळ आणि नांदेड हे दोन्ही फार डिस्टन्स असल्यामुळे आम्हाला कोणत्याही कामासाठी, हॉस्पिटल असेल कोणत्याही कामासाठी फार म्हणजे लांबचा प्रवास करावा लागतो. तरीही ज्या पत्रकार बंधूंनी आमचा हा संप पुकारलेला आहे त्या संपासाठी मांडवी तालुका आणि इस्लापूर तालुका व्हावा, तसंच किनवट हा जिल्हा घोषित करावा, यासाठी सर्व पत्रकार बंधूंना आमचा महिला मंडळातर्फे जाहीर पाठिंबा आहे. धन्यवाद. जिला घोषित के लिए जो आंदोलन किया जा रहा है, मैं एस अहमद अली मराठवाड़ा उपाध्यक्ष BRSP की ओर से मेरा इनको फुल पाठिंबा है और शासन को जो है कि सोचना चाहिए कि किनवट एक आदिवासी जैसे कि तालुका है. जिस तरह जैसे कि गढ़चिरौली आदिवासी तालुके के देश पे जैसे कि जिला घोषित किया गया है, उसी तरह जो है कि किनवट तालुके को भी जैसे कि आदिवासी तालुका बोलकर घोषित करना चाहिए. किनवट और माहौर तालुका पत्रकार संगठन की ओर से सतत 8 से 10 दिन से ये जिला निर्मित के लिए आंदोलन जो चलाया जा रहा है, उस आंदोलन को हमारे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तालुका पूरा कार्यकारिणी, हमारे तालुका के प्रमुख नेता माननीय आमदार साहब प्रदीप जी नाइक, इनका सक्रिय पाठिंबा है और हम सब इस पत्रकार संगठन के बंद में आज हम सब लोग शामिल हैं और मैं एक बार और शुभेच्छा देता हूं कि इस आंदोलन को पत्रकार संगठन सक्रियता से आगे चलाए और हम उनका हर दिन हर टाइम हम हमारे पार्टी की ओर से उनका सहकार्य करेंगे. धन्यवाद. मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि विविध राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी किनवट बंदसाठी जे परिश्रम केले त्यासाठी मी महाराष्ट्र उपाध्यक्ष मंडळ समाज संघाचे या ठिकाणी असे जाहीर करतो पूर्णपणे 100% मी माझ्या संघटनेच्या वतीनं किनवट जिल्ह्यासाठी आजच्या बंदला संपूर्णपणे सक्रिय पाठिंबा देतो. महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या त्यांच्या कल्पनेमधून किनवट जिल्हा व्हावा अशी भारतीय जनता पार्टी किनवट माहूर आम्ही या बंदला सहभाग होऊन पाठिंबा दिला आणि भारतीय जनता पार्टी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे किनवट जिल्हा करून आदिवासी भागात बहुल भागात विकासासाठी सहकार्य करतील आणि मागच्या काँग्रेस सरकारमध्ये एवढे जिल्हे जे व्हायचे होते त्याच्यामध्ये त्यांनी अन्याय केला होता किनवटवर. तरी आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही पक्षश्रेष्ठींकडे आदरणीय मुख्यमंत्री आमचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेबांकडे निवेदन दिला आणि त्यांना आम्ही विनंती केला की किनवट खूप दिवसापासून जिल्हा प्रलंबित राहिलेला आहे, या जिल्ह्याकडे विशेष लक्ष देऊन या येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केव्हा जिल्हा घोषित करणार आहे साहेब त्यावेळेस की प्राधान्याने किनवट जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करावा. एवढं या प्रसंगी मी भारतीय जनता पक्षाकडून पाठिंबा पत्रकार संघटनेने जे बंद पुकारला होता त्याला आम्ही सक्रिय पाठिंबा दिला आणि यापुढे सुद्धा जिल्ह्याच्या ज्या वेळेस असे बंद आंदोलन जे काय होतील त्यामध्ये भारतीय जनता पार्टी हिरिरीनं भाग घेऊन या जिल्ह्यासाठी पुढाकार घेणार
एवढं या प्रसंगी मी ग्वाही देतो। किनवट व माहूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे। येथे उपयोजना लागू क्षेत्र असल्यामुळे आदिवासी उपयोजना लागू क्षेत्र आहे। त्याचबरोबर पेसा कायदा आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असून प्रत्येक ग्रामपंचायत हे पेसा अंतर्गत येत असल्यामुळे सर्वात जास्त जिल्ह्याचा फायदा जर जिल्हा झाला तर आदिवासीचे राहणीमान व त्यांना जे सुविधा पुरवते शासन त्याचा अधिक लाभ आदिवासी समाजाला होईल। त्यामुळे किनवट हा आदिवासी जिल्हा झाला पाहिजे आणि गडचिरोलीच्या धर्तीवर शासनाने तात्काळ या मागणीची गंभीर्याने नोंद घेऊन किनवट हा आदिवासी जिल्हा करावा हीच विनंती। जिल्ह्यासाठी पत्रकार संघटनेने पुकारलेला या बंद स्वयंस्फूर्तपणे लोकांनी चांगला पाठिंबा दिला। याबद्दल पत्रकार या नात्याने मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या मागणीसाठी लवकरच आम्ही सर्व लोक शिष्टमंडळ मुंबई येथे मुख्यमंत्र्याला भेटणार आहोत। येत्या 22-23 तारखेला सर्व शिष्टमंडळ आपल्या पत्रकार संघटनेचं मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही चर्चा आहे। त्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यासाठी सर्व विविध मागण्या घेऊन चाललो आहोत। याला आपण सर्वांनी साथ दिलं त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। जय। आजचा जो किनवट मराठी पत्रकार संघाच्या वतीने जो बंदची हाक दिलेली आहे हा बंद 100% यशस्वी झालेला असून यामध्ये सर्व शाळा, कॉलेजेस, निमशासकीय कार्यालय, व्यापारी, दवाखाने व सर्व लोकांनी जो सहकार्य दाखवून शांततेत हा यशस्वी बंद केलेला आहे। निश्चितच किनवट जिल्हा आणि इस्लापूर मांडवी तालुका 26 तारखेला घोषित होईल। आज जर नाही झाले तर पत्रकार संघाच्या वतीने लोकशाहीच्या मार्गाने यापुढील तीव्र आंदोलन करू। लगेच आम्ही 22 किंवा 23 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊ। आम्ही या ठिकाणी आमच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत। आताच भ्रमणीद्वारे भाजपाचे नेते डॉक्टर अशोक पाटील सूर्यवंशी आणि शिवसेनेचे युवा नेते सचिन नाईक, धरमसिंग राठोड यांनी आम्हाला दूरध्वनीवरून बोलून या बंदला 100% त्यांचा पाठिंबा दाखल केलेला आहे। मी अध्यक्ष नात्याने सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद। किनवट जिल्हा झाला पाहिजे। जनतेला होणारा त्रास खरंच जिल्हा निर्मितीनं दूर होणार आहे आणि यासाठीच आजची बंदची हाक दिली। आज किनवट तालुक्यातील मांडवी, सारखणी, किनवट, गोकुंदा येथील लोकांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळला आणि या बंदचं म्हणजे सहभागी होण्याचं कौतुक करावं तेवढं कमी। सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींनी पत्रकारांना साथ दिली। सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत। शैक्षणिक संस्था चालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वांनीच या बंदला चांगला लहान मोठ्या व्यावसायिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। खरोखर त्यांचे ऋण आणि आभार पुढ्या शब्दात व्यक्त करावे। पत्रकारावर दाखवलेलं हे एक प्रकारचं प्रेमच आहे आणि या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्याला शासनाकडून जिल्हा मिळावा यासाठी पत्रकाराचं शिष्टमंडळ लवकरच मुंबईला जाईल। 22-23 जानेवारीला मला माननीय मुख्यमंत्री साहेबांची तारीख मिळेल आणि त्यांना जिल्हा निर्मिती आवश्यक का हे आमचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगेल आणि आपण आता आशा करूया की आपल्याला जिल्हा निर्मितीसाठी सर्वीकडे वातावरण पोषक झालेलं आहे आणि आपली ही मागणी पूर्ण होईल आणि दिलेल्या सर्वांचं बंदमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं शतशः आम्ही ऋणी आहोत आणि आभार आहोत। असंच प्रेम आम्हाला भविष्यात येथील जनतेचं कायम राहील ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो। परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा किनवट न्यूज।